हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्क त्याचा ऑडिटिंग अँड इथिक मॅनेजमेंटचा कम्प्लिशन्स अँड रिव्ह्यू मीन्स 7th हा युनिट आहे आपला, तो आपण कव्हर करत आहे. त्याचे 50 MCQs. ठीक आहे. तर याच्या आधी आपण 6 युनिट्स कव्हर केलेले आहेत. ज्यांनी ते नाही बघितले, डायरेक्टली चॅनलच्या पेजवर जाऊन प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे, तिथनं तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. तसंच फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची ज्यांना पण PDF अवेलेबल पाहिजे असेल ती अवेलेबल आहे. तर ते तुम्ही डायरेक्टली गिवन नंबरवर जो नंबर दिलेला आहे त्यावर मेसेज करून तुम्ही काय करू शकता, तिथनं PDF परचेस करू शकता. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की ऑडिटिंग अँड इथिक मॅनेजमेंटचे आपण डिटेल वाईज पण टॉपिक इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, व्हॉट डज द टर्म सबसिक्वेंट इव्हेंट रेफर्स टू इन ऑडिटिंग? लेखापरीक्षणात उपरांत घडामोडी याचा अर्थ काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इव्हेंट ऑकरिंग आफ्टर द फायनान्शियल स्टेटमेंट डेट बट बिफोर द ऑडिट रिपोर्ट डेट. आर्थिक अहवालाच्या दिनांकानंतर पण लेखापरीक्षण अहवालाच्या दिनांकापूर्वी घडणाऱ्या घटना. सेकंड आहे इव्हेंट दॅट ऑकर आफ्टर द ऑडिट रिपोर्ट इज यूज. सेकंड, इव्हेंट दॅट ऑकर ड्युरिंग द फायनान्शियल इयर. अँड फोर्थ, इव्हेंट दॅट हॅपन ॲट द टाइम ऑफ ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, इव्हेंट ऑकर आफ्टर द फायनान्शियल स्टेटमेंट डेट बट बिफोर द ऑडिट रिपोर्ट डेट. आर्थिक अहवालाच्या दिनांकानंतर पण लेखापरीक्षण अहवालाच्या दिनांकापूर्वी घडणाऱ्या घटना, त्यालाच आपण म्हणतो सबसिक्वेंट इव्हेंट. नेक्स्ट, सेकंड, विच स्टँडर्ड डील विथ द सबसिक्वेंट इव्हेंट इन ऑडिटिंग? लेखापरीक्षणात उपरांत घडामोडीसाठी कोणता मानक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, SA 560 मीन्स सबसिक्वेंट इव्हेंट. सेकंड, SA 570 मीन्स गोइंग कन्सर्न. SA 580 means written representation, and fourth, SA 265 means communicating differences in internal. The correct answer is first. Okay, SA 560 subsequent event. ठीक है, उपरांत घडामोडी. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ गोइंग कन्सर्न इन ऑडिटिंग? लेखापरीक्षणात चालू धोरणचे महत्त्व काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इट रिफ्लेक्ट द ॲबिलिटी ऑफ एन एंटिटी टू कंटिन्यू ऑपरेशन इन फोरिजेबल फ्युचर. हे एखाद्या संस्थेच्या भविष्यकाळातील कार्य सुरू ठेवण्याची क्षमता दर्शवते. बघा, सेकंड आहे, इट अफेक्ट द डिटर्मिनेशन ऑफ ऑडिट फीज. सेकंड, थर्ड, इट हेल्प डिटरमाइन इन फायनान्शियल स्टेटमेंट डेट. अँड थर्ड, इट इंडिकेट वेदर एंटिटी इज कॅपेबल ऑफ पेइंग इट्स डेट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, इट रिफ्लेक्ट्स द ॲबिलिटी ऑफ एन एंटिटी टू कंटिन्यू ऑपरेशन इन फॉरिजेबल फ्युचर. हे एखाद्या संस्थेच्या भविष्य काळातील कार्य सुरू ठेवण्याची क्षमता दर्शवते. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑडिटिंग स्टँडर्ड ॲड्रेस द कन्सेप्ट ऑफ गोइंग कन्सर्न? चालू धोरण या संकल्पनेला कोणते लेखापरीक्षण मानक संबोधित करते? तर बघा, ऑप्शन आहे SA 560, SA 570, SA 580 अँड SA 450. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, SA 570. नेक्स्ट, फिफ्थ, what is the purpose of evaluating misstatement during an audit according to the SA 450? SA 450 नुसार लेखापरीक्षण दरम्यान चुकीच्या माहितीचे मूल्यांकन करण्याचा उद्देश काय आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू एन्श्युअर कंपायलन्स विथ टॅक्स रेग्युलेशन. सेकंड, टू डिटरमाइन द अमाउंट ऑफ ऑडिट फीज. थर्ड, टू एक्सेस वेदर मिसस्टेटमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट अँड मटेरियल. अँड फोर्थ, टू फायनलाइज द ऑडिट रिपोर्ट. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, टू एक्सेस वेदर मिसस्टेटमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट आर मटेरियल. वित्तीय अहवालातील चुकीच्या माहितीचा महत्त्वाचा असल्याचा मूल्यांकन करण्यासाठी. ओके. नेक्स्ट, सिक्स्थ, व्हॉट इज द रोल ऑफ रिटर्न रिस्पॉन्सिबिलिटी इन ऑडिटिंग? लेखापरीक्षणात लेखी प्रतिनिधित्वाची भूमिका काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, टू कन्फर्म द ॲक्युरेसी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, टू रिप्लेस द ऑडिट रिपोर्ट. Third, to communicate the audit finding of the client. And fourth, to provide the assurance regarding the going concern assumption. Correct answer आहे ते फर्स्ट, to confirm the accuracy of financial statement. आर्थिक अहवालाच्या अचूकतेची पुष्टी करण्यासाठी. नेक्स्ट, सेवन्थ, which standard cover the concept of written representation? लेखी प्रतिनिधित्वाच्या संकल्पनेला कोणते मानक समाविष्ट करते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, SA 560, सेकंड, SA 570, SA 580 अँड SA 450. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, SA 580. नेक्स्ट, 8,
Why is communication with those charged with governments important in auditing? लेखा परीक्षणात शासनाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीशी संवाद का महत्वाचा आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट हेल्प इन प्रोव्हाइडिंग फीडबॅक अबाउट फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, इट एन्श्युअर दॅट द ऑडिट प्रोसेस इज ट्रान्सपरंट. थर्ड, इट हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंटरनल कंट्रोल. अँड फोर्थ, ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स हे आर्थिक अहवालांबद्दल अभिप्राय देण्यास मदत करते. सेकंड, ते सुनिश्चित करते की लेखापरीक्षण प्रक्रिया पारदर्शक आहे आणि हे अंतर्गत नियंत्रण सुधारण्यास मदत करते. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 9, व्हॉट इज SA 260 रिलेटेड टू? SA 260 संबंधित काय आहे? ते बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ऑडिट डॉक्युमेंटेशन. सेकंड, कम्युनिकेशन विथ दोज चार्ज विथ द गव्हर्नन्स. थर्ड, इव्हॅल्युएशन ऑफ मिस स्टेटमेंट. अँड फोर्थ, रिटर्न रिप्रेझेंटेशन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कम्युनिकेशन विथ दोज चार्ज विथ गव्हर्नमेंट, शासनाशी संबंधित व्यक्तीशी संवाद. नेक्स्ट 10th, व्हॉट डज SA 265 डिस्कस? SA 265 काय चर्चा करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कम्युनिकेटिंग डिफिशियन्सी इन इंटरनल कंट्रोल टू दोज चार्ज विथ द गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट. ठीक आहे. सेकंड, फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस. थर्ड, प्रोसिजर फॉर सबसिक्वेंट इव्हेंट. अँड फोर्थ, डॉक्युमेंटेशन ऑफ ऑडिट प्रोसिजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, कम्युनिकेटिंग डिफिशियन्सी इन इंटरनल कंट्रोल टू दोज चार्ज विथ गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट, शासन आणि व्यवस्थापनास अंतर्गत नियंत्रणातील कमतरता संवादित करते. नेक्स्ट 11th, why is it necessary to communicate significant deficiency in internal control? अंतर्गत नियंत्रणातील महत्त्वपूर्ण कमतरता संवादित करणे का आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू इन्फॉर्म द मॅनेजमेंट अबाउट वीकनेस इन ऑपरेशन. सेकंड, टू एनहान्स द ट्रान्सपरन्सी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द कंट्रोल सिस्टीम. थर्ड, टू अवॉइड लीगल कॉन्सिक्वेन्स. अँड बोथ A and B. तर करेक्ट आन्सर आहे बोथ A and B. मीन्स व्यवस्थापनाला ऑपरेशनमधील कमजोरीची माहिती देण्यासाठी आणि सेकंड, नियंत्रण प्रणालीची पारदर्शकता आणि कार्यक्षमतेस वाढ करण्यासाठी. नेक्स्ट 12th, विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ सबसिक्वेंट इव्हेंट? खालीलपैकी उपरांत घडामोडीचा एक उदाहरण काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ सिग्निफिकंट चेंज इन मार्केट कंडिशन आफ्टर द फायनान्शियल स्टेटमेंट डेट. सेकंड, अ डिसिजन मेड ड्युरिंग द ऑडिट पिरियड. Third, a new audit standard introduced during the audit. And fourth, a transaction recorded before the audit date. The correct answer is first, a significant change in market condition after the financial statement date. आर्थिक अहवालाच्या दिनांकानंतर बाजार स्थितीतील महत्त्वपूर्ण बदल. नेक्स्ट 13, व्हॉट इज द पर्पज ऑफ रिटर्न रिप्रेझेंटेशन इन ऑडिट प्रोसेस? लेखा परीक्षण प्रक्रियेत लेखी प्रतिनिधित्वाचा उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू कन्फर्म द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, टू रिप्लेस द ऑडिट रिपोर्ट. थर्ड, टू एक्सेस द मॅनेजमेंट फायनान्शियल डिसिजन मेकिंग. अँड फोर्थ, टू फायनलाइज द ऑडिट डॉक्युमेंटेशन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, टू कन्फर्म द ॲक्युरेसी अँड कम्प्लीटनेस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, आर्थिक अहवालांची अचूकता आणि पूर्णता पुष्टी करण्यासाठी. नेक्स्ट 14, which standard require auditor to obtain written representation from the management? कोणते मानक लेखापरीक्षकांना व्यवस्थापनाकडून लेखी प्रतिनिधित्व मिळण्याची आवश्यकता आहे? बघा ऑप्शन आहे SA 560, सेकंड SA 570, थर्ड SA 580 अँड SA 450. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड, SA 580. नेक्स्ट 15, what is the significance of evaluating misstatement identified during the audit? लेखा परीक्षण दरम्यान ओळखलेल्या चुकीच्या माहितीचे मूल्यांकन करण्याचे महत्त्व काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू डिटरमाइन द कॉज ऑफ द एरर. सेकंड, टू एन्श्योर द फायनान्शियल स्टेटमेंट आर फ्री फ्रॉम मटेरियल मिसस्टेटमेंट. थर्ड, टू आयडेंटिफाय एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट इन फायनान्शियल रिपोर्टिंग. अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द. मीन्स चुका होण्याचे कारण ठरवण्यासाठी. सेकंड, वित्तीय अहवाल गंभीर चुकीच्या माहितीपासून मुक्त आहे याची खात्री करण्यासाठी. आणि आर्थिक अहवालाच्या सुधारणा करण्याच्या क्षेत्रांचे ओळखण्यासाठी. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 16, विच स्टँडर्ड आउटलाईन प्रोसिजर फॉर इव्हॅल्युएटिंग मिस स्टेटमेंट ड्युरिंग द ऑडिट?
लेखापरीक्षण दरम्यान चुकीच्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी कोणते मानक प्रक्रियांचे वर्णन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट S560, SA570, SA450 आणि SA580. तर करेक्ट आन्सर आहे SA450. ओके. नेक्स्ट 17. What does SA570 focus on in auditing? लेखापरीक्षणात SA570 काय लक्ष केंद्रित करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हॅल्युएशन ऑफ मिसस्टेटमेंट, सेकंड गोइंग कन्सर्न ॲझम्पशन, थर्ड रिटर्न रिप्रेझेंटेशन फ्रॉम मॅनेजमेंट अँड फोर्थ सबसिक्वेंट इव्हेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड गोइंग कन्सर्न ॲझम्पशन, चालू धोरण गृहीतक. ओके. नेक्स्ट 18. Which of the following is a key consideration when evaluating going concern? चालू धोरण मूल्यांकन करताना खालीलपैकी कोणता मुख्य विचार आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फायनान्शियल वायबिलिटी ऑफ द एंटिटी, सेकंड मॅनेजमेंट प्लॅन टू ॲड्रेस पोटेन्शियल प्रॉब्लेम, थर्ड द ॲबिलिटी टू मीट ऑब्लिगेशन इन नियर फ्युचर अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे इथे ऑल ऑफ द अबव. मीन्स संस्थेची वित्तीय क्षमता, सेकंड संभाव्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी व्यवस्थापनाची योजना आणि थर्ड लवकर भविष्यात दायित्व पूर्ण करण्याची क्षमता. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 19. What is required if there is doubt about the entity ability to continue as a going concern? जर एखादी संस्था चालू धोरण म्हणून कार्य करत राहण्याची क्षमता संदिग्ध असेल तर काय आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ऑडिटर मस्ट डिस्क्लोज द इश्यू इन ऑडिट रिपोर्ट, सेकंड नो डिस्क्लोजर इज रिक्वायर्ड, third the management should provide a written representation, and fourth the financial statement should be restated. The correct answer is first the auditor must disclose the issue in an audit report. लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण अहवालात ही समस्या उघड करणे आवश्यक आहे. नेक्स्ट 20. How should significant deficiency in internal control in the communicated? अंतर्गत नियंत्रणातील महत्त्वपूर्ण कमतरता कशा प्रकारे संवादित केली पाहिजे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू द मॅनेजमेंट अँड दोज चार्ज विथ द गव्हर्नमेंट, सेकंड ओनली द इंटरनल ऑडिट टीम, थर्ड थ्रू एक्सटर्नल कम्युनिकेशन टू स्टेक होल्डर अँड फोर्थ टू शेअर होल्डर ड्युरिंग द अॅन्युअल मीटिंग. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टू द मॅनेजमेंट अँड दोज चार्ज विथ द गव्हर्नन्स, व्यवस्थापन आणि शासनाशी संबंधित व्यक्तींना. नेक्स्ट 21. व्हॉट इज द पर्पज ऑफ SA260 इन ऑडिटिंग? लेखापरीक्षणात SA260 चे उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू गाईड द ऑडिटर हाऊ टू रिपोर्ट फाइंडिंग टू स्टेक होल्डर, सेकंड टू डिटरमाइन द स्कोप ऑफ ऑडिट, थर्ड टू कम्युनिकेट डिफिशियन्सी इन इंटरनल कंट्रोल अँड फोर्थ टू इन्श्युअर कंपायलन्स विथ द रेग्युलेशन्स. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू कम्युनिकेट डिफिशियन्सी इन इंटरनल कंट्रोल, अंतर्गत नियंत्रणातील कमतरता संवादित कर. नेक्स्ट 22. वाय इज SA265 नेसेसरी? SA265 का आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे टू एन्श्युअर ऑडिट क्वालिटी, सेकंड टू हायलाइट एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट इन मॅनेजमेंट प्रोसेस, third to communicate deficiency in internal control to the governance and management, and fourth to provide a framework for evaluating financial statement. The correct answer is the third to communicate deficiency in internal control to governance and management, शासन आणि व्यवस्थापनास अंतर्गत नियंत्रणातील कमतरता संवादित करण्यासाठी. नेक्स्ट 23. Which of the following is example of subsequent event that would require disclosure? खालीलपैकी कोणता उपरांत घडामोडीचा उदाहरण आहे ज्यासाठी उघड करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ मेजर सेल ऑफ असेट आफ्टर द इयर एंड, सेकंड द रिसिप्ट ऑफ द सिग्निफिकंट लोन, थर्ड अ मेजर लॉसूट सेटलमेंट अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स वर्ष अखेरानंतर मोठ्या प्रमाणात मालमत्तेची विक्री, सेकंड महत्त्वपूर्ण कर्जाची प्राप्ती आणि थर्ड मोठ्या प्रमाणात कायदेशीर वादाची देवाणघेवाण. Next 24. What should the auditor do if subsequent event reveals a material misstatement in the financial statement? जर उपरांत घडामोडीमुळे आर्थिक अहवालांमध्ये गंभीर चुकीची माहिती उघडीस आली तर लेखापरीक्षकाने काय करावे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट टू रिफ्लेक्ट द इव्हेंट, सेकंड इग्नोर द इव्हेंट इफ डज नॉट अफेक्ट द फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड टू प्रोव्हाइड अ डिस्क्लेमर इन ऑडिट रिपोर्ट,
and fourth, wait for the management to adjust the financial statement. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट टू रिफ्लेक्ट द इव्हेंट, त्या घडामोडीचे प्रतिबिंब करण्यासाठी आणि आर्थिक अहवाल समायोजित करण्यासाठी. नेक्स्ट 25, which event would not be considered a subsequent event for the audit purpose. खालीलपैकी कोणती घडामोड लेखापरीक्षण उद्देशासाठी उपरांत घडामोडी म्हणून मानली जाऊ नये. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, द डिस्कवरी ऑफ फ्रॉड आफ्टर द बॅलन्स शीट डेट. सेकंड, अ मेजर बिझनेस ॲक्वायझिशन आफ्टर द बॅलन्स शीट डेट. थर्ड, अ मायनर चेंज इन मॅनेजमेंट. अँड फोर्थ, अ पेमेंट डिवाइड्स आफ्टर द बॅलन्स शीट डेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड. ठीक आहे, अ मायनर चेंज इन मॅनेजमेंट, व्यवस्थापनामध्ये सौम्य बदल. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच फायनान्शियल अकाउंटिंग आणि GST या दोघांची पण PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण ती पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर, जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करा, ते तुम्हाला PDF मिळून जाणार. ठीक आहे. आता बघा 26 नंबरचा क्वेश्चन आहे, वेन इव्हॅल्युएटिंग अ गोइंग कन्सर्न ॲझम्पशन द ऑडिटर नीड टू कन्सिडर द कंपनी ॲबिलिटी. चालू धोरण गृहीकृत मूल्यांकन करताना लेखापरीक्षकाला कंपनीच्या क्षमतेचा विचार करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, पे इट्स डेट. सेकंड, कंटिन्यू ऑपरेशन इन फॉरझेबल फ्युचर. मीट इट्स ऑब्लिगेशन अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द, मीन्स त्याची कर्ज भरविणे. सेकंड, लवकर भविष्यकाळात कार्य सुरू ठेवणे, त्याची जबाबदाऱ्या पूर्ण करणे. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 27, if an auditor has doubt about the company ability to continue as a going concern, what should be included in the audit report. जर लेखापरीक्षकाला कंपनीच्या चालू धोरण म्हणून कार्य करत राहण्याची क्षमता संदिग्ध असेल तर लेखापरीक्षण अहवालात काय समाविष्ट केले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अ डिस्क्रिप्शन ऑफ अनसर्टनिटीज सराउंडिंग द गोइंग कन्सर्न ॲझम्पशन. सेकंड, द ऑडिटर ओपिनियन ऑन द फायनान्शियल स्टेटमेंट. Third, the corrective action taken by the management. And fourth, a disclaimer and opinion. The correct answer is first, a description of uncertainties surrounding the going concern assumption. चालू धोरण गृहीतकाबद्दल अनिश्चिततेचे वर्णन करणे. Next 28, what should an auditor do if they are unable to obtain written representation from the management. जर लेखापरीक्षकांना व्यवस्थापनाकडून लेखी प्रतिनिधित्व मिळवता आले नाही तर लेखापरीक्षकाने काय करावे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, मॉडिफाय द ऑडिट ओपिनियन अँड डिस्क्लोजर द इश्यू इन द ऑडिट रिपोर्ट. सेकंड, इग्नोर द इश्यू ॲज इट इज नॉट अ सिग्निफिकंट. थर्ड, ऑब्टेन रिप्रेझेंटेशन फ्रॉम एक्सटर्नल पार्टीज. अँड फोर्थ, प्रोव्हाइड अन अनक्वालिफाईड ओपिनियन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, modify the audit opinion and disclose the issue in audit report. लेखापरीक्षण मत सुधारित करणे आणि लेखापरीक्षण अहवालात ही समस्या उघड करणे. नेक्स्ट 29, which of the following is not a reason for the auditor to consider when accessing the going concern assumption. खालीलपैकी कोणताही लेखापरीक्षकाने चालू धोरण गृहीकृत मूल्यांकनाचा विचार करणार नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट, the company has sufficient liquidity to meet its obligation. Second, there are no significant pending legislation against the company. Third, the company is profitable in the current year. And fourth, the company has experienced consecutive year of losses. The correct answer is third, company is profitable in current year. company या वर्षी नफा कमवणारी आहे. Next 30, what is the purpose of auditor communication with those charged with the governance. लेखापरीक्षकाच्या शासनाशी संबंधित व्यक्तीशी संवादाचा उद्देश काय आहे. हे बघा ऑप्शन आहे, टू एक्सप्रेस ओपिनियन अबाउट द फायनान्शियल स्टेटमेंट. सेकंड, टू इन्फॉर्म अबाउट डिफिशियन्सीज इन इंटरनल कंट्रोल. थर्ड, टू डिस्कस द ऑडिटर स्कोप अँड मेथोलॉजी. आणि ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द, मीन्स आर्थिक अहवालाबद्दल मत करण्यासाठी. सेकंड, अंतर्गत नियंत्रणामधील कमतरता सूचित करण्यासाठी. आणि फोर्थ, लेखापरीक्षण कार्यक्षम पद्धतीत चर्चा करण्यासाठी. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. नेक्स्ट 31, अंडर विच स्टँडर्ड शुड ऑडिटर कम्युनिकेट सिग्निफिकंट डिफिशियन्सीज इन इंटरनल कंट्रोल टू मॅनेजमेंट अँड दोज चार्ज विथ द गव्हर्नन्स.
कोणत्या मानकांनुसार लेखापरीक्षकांनी अंतर्गत नियंत्रणातील महत्त्वपूर्ण कमतरता व्यवस्थापन आणि शासनाशी संबंधित व्यक्तींना संबंधित करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे SA-260, SA-570, SA-265 अँड SA-450. द करेक्ट आन्सर आहे थर्ड SA-265. ओके. नेक्स्ट 32. What is the main purpose of SA-570 standard? SA-570 मानकाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू इव्हॅल्युएट द मिसस्टेटमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड टू एक्सेस द कंपनी ॲबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न, थर्ड टू एन्श्योर द ॲक्युरेसी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ टू डिटरमाइन द ऑडिट प्रोसिजर फॉर सबसिक्वेंट इव्हेंट. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टू एक्सेस द कंपनी ॲबिलिटी टू कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न. कंपनीच्या चालू धोरण म्हणून कार्यरत राहण्याची क्षमता मूल्यांकन करते. नेक्स्ट 33. विच ऑफ द फॉलोइंग इज अ की फॅक्टर वेन इव्हॅल्युएटिंग वेदर अ कंपनी कॅन कंटिन्यू ॲज अ गोइंग कन्सर्न? कंपनी चालू धोरण म्हणून कार्यरत राहू शकेल का याचे मूल्यांकन करताना खालीलपैकी कोणता मुख्य घटक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी लिक्विडिटी पोझिशन, सेकंड कंपनी प्रॉफिटेबिलिटी, थर्ड कंपनी लीगल स्ट्रक्चर अँड फोर्थ द कंपनी टॅक्स ऑब्लिगेशन. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कंपनी लिक्विडिटी पोझिशन, कंपनीची तरलता स्थिती. नेक्स्ट 34. विच डॉक्युमेंट प्रोव्हाइड द रिटर्न रिप्रेझेंटेशन बाय मॅनेजमेंट रिगार्डिंग द फायनान्शियल स्टेटमेंट? कोणता दस्तऐवज व्यवस्थापनाने आर्थिक अहवालांबद्दल दिलेली लेखी प्रतिनिधित्व प्रदान करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट रिपोर्ट, सेकंड फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड मॅनेजमेंट लेटर अँड फोर्थ रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ रिटर्न रिप्रेझेंटेशन लेटर मीन्स लेखी प्रतिनिधित्व पत्र. नेक्स्ट 35. व्हॉट इज द की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अन ऑडिटर वेन इट कम्स टू सबसिक्वेंट इव्हेंट? उपरांत घडामोडीबाबत लेखापरीक्षकाची मुख्य जबाबदारी काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिव्ह्यू ऑल पोस्ट बॅलन्स शीट ट्रान्झॅक्शन, सेकंड टू ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट बेस्ड ऑन सबसिक्वेंट इव्हेंट, third to issue the separate report on subsequent event, and fourth to inform management about the impact of subsequent. The correct answer is second to adjust the financial statement based on the subsequent event. उपरांत घडामोडीच्या आधारावर आर्थिक अहवाल समायोजित करणे. Next 36. If an auditor identifies the material misstatement during the audit, what should they do according to the SA-450? जर लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण दरम्यान गंभीर चुकीची माहिती ओळखली तर SA-450 नुसार त्यांना काय करावे लागेल? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इग्नोर द मिसस्टेटमेंट इफ नॉट मटेरियल, सेकंड रिपोर्ट द मिसस्टेटमेंट टू द अप्रोप्रिएट अथॉरिटी, थर्ड करेक्ट द फायनान्शियल स्टेटमेंट इमिडिएटली अँड फोर्थ इव्हॅल्युएट द मिसस्टेटमेंट अँड कन्सिडर इट्स इम्पॅक्ट ऑन ऑडिट ओपिनियन. चुकीची माहिती मूल्यांकन करा आणि तिच्या लेखी परीक्षण मतावर विचार परिणाम करा. आन्सर आहे 4. नेक्स्ट 37. विच ऑफ द फॉलोइंग इज नेसेसरी कंपोनंट ऑफ अन ऑडिट फाईल? खालीलपैकी कोणते लेखापरीक्षण फाईलचे आवश्यक घटक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड ऑडिटर वर्किंग पेपर, थर्ड एक्सटर्नल कम्युनिकेशन विथ स्टेक होल्डर अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे इथे सेकंड ऑडिटर वर्किंग पेपर, लेखापरीक्षकाचे कार्यपत्र. नेक्स्ट 38. व्हॉट इज द पर्पज ऑफ फायनल ऑडिट फाईल असेंबली? अंतिम लेखापरीक्षण फाईल संकलनाचा उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टोर द कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फॉर फ्युचर ऑडिट, सेकंड टू प्रोव्हाइड अ रेकॉर्ड ऑफ ऑडिट वर्क परफॉर्म अँड कन्क्लुजन रीच, third to keep track of financial transaction, and fourth to evaluate effectiveness of audit procedure. The correct answer is second to provide a record of audit work perform and conclusion reach. केलेल्या लेखापरीक्षण कार्याची आणि पोहोचलेल्या निष्कर्षांची नोंद ठेवणे. नेक्स्ट 39. Who owns the audit documentation? लेखापरीक्षण दस्तऐवजाचा मालक कोण आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द ऑडिटर, सेकंड द क्लायंट, third the regulatory authorities, and fourth the audit firm. The correct answer is the fourth the audit firm, lekha parikshan firm. Next 40. What is the purpose of return representation from management according to SA-580?
SA 580 नुसार व्यवस्थापनाकडून लेखी प्रतिनिधित्वांचा उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कन्फर्म मॅनेजमेंट अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, सेकंड टू व्हॅलिड द एक्युरेसी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन, थर्ड टू एन्श्योर द कंपनी कंप्लायन्स विथ लॉ अँड रेग्युलेशन, अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. मीन्स आर्थिक अहवालांविषयी व्यवस्थापनाचे समजून घेणे, पुष्टी करणे. ठीक आहे. सेकंड आहे आर्थिक व्यवहारांच्या अचूकतेची पडताळणी करणे, आणि थर्ड आहे कंपनी फायदे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे. नेक्स्ट 41. In case of going concern issue, what should the auditor communicate to the board of director? चालू धोरण समस्याच्या बाबतीत लेखापरीक्षकाने व्यवस्थापन मंडळात काय संवादित करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट द इम्पॅक्ट ऑफ गोइंग कन्सर्न इश्यू ऑन द कंपनी ऑपरेशन, सेकंड a description of the going concern uncertainty, third the state management is taking to address the issue, and all of them. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स बघा कंपनीच्या कार्यप्रणालीवर चालू धोरण समस्येचा परिणाम, सेकंड चालू धोरणात अनिश्चिततेचे वर्णन, आणि घटक व्यवस्थापन या समस्येचे निराकरण करण्यासाठी घेत असलेले पाऊल. नेक्स्ट 42. What is the auditor required to do if there are sufficient doubt about the going concern assumption? जर चालू धोरण गृहीतकाबद्दल गंभीर शंका असतील तर लेखापरीक्षणाला काय करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे इश्यू अ क्वालिफाईड ओपिनियन, सेकंड इश्यू अँड अनक्वालिफाईड ओपिनियन, थर्ड डिस्कस द इश्यू विथ मॅनेजमेंट, अँड ऑल ऑफ दम. आन्सर आहे फर्स्ट इश्यू अ क्वालिफाईड ओपिनियन, अहर्ता पत्रित मत जारी करणे. नेक्स्ट 43. What is the primary objective of communication between auditor and those charged with the governance? लेखापरीक्षण आणि शासकीय कार्यप्रवर्तक यांच्यातील संवादाचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू डिस्कस द फाइंडिंग ऑफ ऑडिट, सेकंड टू कन्फर्म द फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपरेशन प्रोसेस, थर्ड टू एन्श्योर द प्रॉपर डॉक्युमेंटेशन इज मेंटेन, अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे फर्स्ट डिस्कस द फाइंडिंग ऑफ ऑडिट, लेखापरीक्षणाच्या निष्कर्षणावर चर्चा करणे. नेक्स्ट 44. What is the significance of SA 260 concerning communication with those charged with governance? शासकीय कार्यप्रवर्तकांसोबत संवादाबाबत SA 260 चा महत्व काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट एन्श्योर दॅट द ऑडिटर फाइंडिंग आर कम्युनिकेटेड इफेक्टिवली, second it set the requirement of audit documentation, third it specific the procedure for reporting error, and fourth it describe the going concern evaluation process. The correct answer is first it ensure that the auditor finding are communicated effectively. हे सुनिश्चित करते की लेखापरीक्षकाचे निष्कर्ष प्रभावीपणे संवादित केले जातात. नेक्स्ट 45. which of the following is true about SA 265? SA 265 बाबत खालीलपैकी कोणते खरे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट रिक्वायर ऑडिटर टू कम्युनिकेट डिफिशियन्सी इन इंटरनल कंट्रोल टू मॅनेजमेंट अँड दोज चार्ज विथ द गव्हर्नन्स, सेकंड इट रिक्वायर ऑडिटर टू evaluate financial health of the company, third it is related to the evaluation of going concern assumption, and fourth it deals the auditor responsibility for reporting subsequently. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट it require auditor to communicate deficiency in internal control to management and those charged with governance. हे लेखापरीक्षकांना अंतर्गत नियंत्रणातील कमतरता व्यवस्थापन आणि शासकीय कार्यप्रवर्तकांना संवादित करण्यासाठी आवश्यक. नेक्स्ट 46. what should be included in the final audit documentation? अंतिम लेखापरीक्षण दस्तऐवजामध्ये काय समाविष्ट करणे आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट कन्क्लूजन अँड एव्हिडन्स गॅदर, सेकंड ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट, थर्ड ऑडिटर पर्सनल ओपिनियन, अँड फोर्थ एक्सटर्नल कम्युनिकेशन विथ क्लायंट. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट ऑडिट कन्क्लूजन अँड एव्हिडन्स गॅदर्ड, लेखापरीक्षण निष्कर्ष आणि गोळा केलेले पुरावे. नेक्स्ट 47. when should the final audit file is assembled? अंतिम लेखापरीक्षण फाईल केव्हा संकलित केली पाहिजे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट at the end of the audit process, second before the audit begin, third during the audit process, and after the audit opinion is issued. The correct answer is first at the end of the audit process, लेखापरीक्षण प्रक्रियेच्या शेवटी. Next 48.
व्हॉट इज द ऑडिटर रिस्पॉन्सिबिलिटी वेन इव्हॅल्युएटिंग सबसिक्वेंट? लेखापरीक्षकाची उपरांत घडामोडीचे मूल्यांकन करताना काय जबाबदारी आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, टू एन्श्योर ऑल सबसिक्वेंट इव्हेंट आर डिस्क्लोज. सेकंड, टू ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट ओनली इफ रिक्वायर्ड. थर्ड, to provide an opinion of company future. And fourth, to review only significant post balance sheet transaction. Correct answer आहे ते फर्स्ट, to ensure all subsequent event are disclosed. सर्व उपरांत घडामोडीची माहिती दिली आहे याची खात्री करा. ओके. नेक्स्ट 49, which of the following should an auditor do if the going concern assumption is doubtful? जर चालू धोरण गृहीकृत शंकेतील असेल तर लेखापरीक्षकाने काय खालीलपैकी करावे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, डिस्क्लोज द डाउट्स इन ऑडिटर रिपोर्ट. सेकंड, ॲडजस्ट द फायनान्शियल स्टेटमेंट. थर्ड, रिक्वेस्ट द कंपनी टू चेंज इट्स अकाउंटिंग पॉलिसी. अँड फोर्थ, इग्नोर द ॲझम्पशन अँड प्रोसीड विथ द ऑडिट. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, डिस्क्लोज द डाउट्स इन ऑडिटर रिपोर्ट. लेखापरीक्षकाच्या अहवालात शंका उघड करणे. नेक्स्ट 50, in which case should auditor communicate with those charged with governance about significant deficiency in internal control? कोणत्या प्रकारच्या लेखापरीक्षकाने शासकीय कार्यप्रवर्तकांसोबत अंतर्गत नियंत्रणातील गंभीर कमतरता संवादित करणे आवश्यक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, if the deficiency are likely to result in material misstatement. Second, in the deficiency affect the auditor opinion. Third, if the deficiency pose the risk of company फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड ऑल ऑफ द आन्सर आहे वरील सर्व. मीन्स जर कमतरता गंभीर चुकीच्या माहितीमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असेल. सेकंड, जर कमतरता लेखी परीक्षेच्या मतावर परिणाम करतात. आणि जर कमतरता कंपनीच्या आर्थिक स्थितीला धोका निर्माण करतात ते. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जो नेक्स्ट व्हिडिओ राहणार आहे तो आपण नेक्स्ट करू. ठीक आहे. 8 व्हिडिओ राहणार आहे. आणि ज्यांना पण फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची MCQs PDF जर पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा. तिथे तुम्हाला फायनान्शियल अकाउंटिंग आणि GSTची PDF मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.